विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आज आहे 14 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडे पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या देशासाठी 175 दशलक्ष डॉलरच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे? सेशेल्स, मलेशिया, इंडोनेशिया की यापैकी नाही? तर योग्य उत्तर आहे सेशेल्स. लक्षात घ्या, पंतप्रधान मोदी यांनी आज सेशेल्ससाठी 175 दशलक्ष डॉलरच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. दिल्लीत सेशेल्सचे राष्ट्रपती डॉक्टर विव्हेल राम कलावन यांच्याशी भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना श्री मोदी म्हणाले की हे पॅकेज पायाभूत सुविधा, ई मोबिलिटी, व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि सागरी सुरक्षेमध्ये सहकार्य प्रदान करेल. भारत आणि सेशेल्स यांनी आरोग्य, हवामान विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच सुशासनासह विविध क्षेत्रामध्ये 7 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने पढाई विथ AI नावाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला? केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश की यापैकी नाही? तर हा प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे तो हिमाचल प्रदेशने सुरू केला आहे. लक्षात घ्या, पढाई विथ AI हा बिलासपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेला जिल्हास्तरीय डिजिटल शिक्षण कार्यक्रम आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांच्या माध्यमातून संरचित अध्ययन सामग्री, परीक्षाभूमी कंटेंट आणि वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. याचा मुख्य भर सरकारी आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांवर आहे ज्यांना गुणवत्तापूर्ण कोचिंगची सुविधा मिळत नाही. आता हिमाचल प्रदेशाला आहे स्थापना झाली 25 जानेवारी 1971ला. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला. राजधानी आहे शिमला. जिल्हे आहेत 12. क्षेत्रफळ आहे 55,673 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयन, पीन व्हॅली आणि सिंबल 12. महत्त्वाची धरणे आहेत पांडव, चमेरा आणि नाथपा झाकरी. यानंतर पुढील प्रश्न, गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी कोणत्या बँकेने व्हॉट्सॲपवर डीमॅट तपशील पाहण्याची सेवा सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पंजाब नॅशनल बँक. लक्षात घ्या, पंजाब नॅशनल बँकेने व्हॉट्सॲप बँकिंगच्या माध्यमातून डीमॅट तपशील पाहण्याची सुविधा सुरू केली, ज्यामुळे ग्राहक सहजपणे त्यांच्या डीमॅट खात्यातील जमा रक्कम आणि व्यवहारांची माहिती तपासू शकतात. पुढील प्रश्न, युनिकॉर्न इंडिया व्हेंचरने कोणत्या IIT सोबत 600 कोटी रुपयांचा डीप टेक फंड सुरू केला? IIT मुंबई, दिल्ली, मद्रास की यापैकी नाही? तर ही जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे ती आहे मद्रास. लक्षात घ्या, IIT मद्रास रिसर्च पार्क आणि युनिकॉर्न इंडिया व्हेंचर्स यांनी 600 कोटी रुपयांचा IITM युनिकॉर्न इनोव्हेशन फंड सुरू केला आहे. या फंडाचा उद्देश बौद्धिक संपदेवर आधारित 25 पेक्षा अधिक अभियांत्रिकी केंद्रित डीप टेक स्टार्टअप्सना समर्थन देणे आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने सॅफ अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली? चीन, बांगलादेश, भारत की यापैकी नाही? तर ही जी स्पर्धा आहे ती भारताने जिंकली. सॅफचा फुल फॉर्म आहे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. अंडर-19 महिला चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताच्या अंडर-19 महिला फुटबॉल संघाने बांगलादेशचा 4-0 असा दणदणीत पराभव केला. हा किताब सामना नेपाळच्या पोखरा रंगशाला स्टेडियममध्ये खेळण्यात आला. या शानदार विजयासह भारताने अत्यंत प्रभावी शैलीत सॅफ अंडर-19 महिला चॅम्पियनशिपचा किताब आपल्या नावावर केला. यानंतर पुढील प्रश्न, सरथल विंटर फेस्टिवलचे आयोजन कुठे करण्यात आले? तर हे करण्यात आलं आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी. लक्षात घ्या, जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले. परिसराच्या नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने पर्यटन विभागाने जिल्हा प्रशासन कठुआ आणि बनी बसोली विकास प्राधिकरणाच्या सहकार्याने बनी उपविभागातील सुंदर सरथल खोऱ्यात सरथल विंटर फेस्टिवलच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले. आता जम्मू काश्मीर आहे याविषयी अधिकची माहिती. केंद्रशासित प्रदेश झाला 31 ऑक्टोबर 2019मध्ये. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला. उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा. राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. जिल्हे आहेत 20. क्षेत्रफळ आहे 42,241 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे सलीम अली आणि दचिगाम. महत्त्वाची धरणे आहेत कौशल्या, नागपूर, ओत्तू बेरेज. विधानसभेच्या 114 जागा आहेत, लोकसभेच्या 5 तर राज्यसभेच्या एकूण 4 जागा आहेत. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय मिरगी दिवस कधी साजरा केला जातो? 7 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी की यापैकी नाही?
तर हा जो आंतरराष्ट्रीय मिरगी दिवस आहे तो 9 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. यालाच इंटरनॅशनल इपिलेप्सी डे दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या सोमवारी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश मिरगीबाबत जनजागृती करणे आणि या आजाराशी संबंधित गैरसमज व सामाजिक कलंक दूर करणे आहे. पुढील प्रश्न, एशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तेजस्विन शंकर यांनी कोणते पदक जिंकले? रौप्य, कांस्य, सुवर्ण की यापैकी नाही? तर त्यांनी जे पदक जिंकलं आहे ते आहे सुवर्ण. चीनच्या तियानजिन येथे आयोजित एशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे तेजस्विन शंकर यांनी पुरुषांच्या हाय जंप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून देशासाठी एकमेव सुवर्ण पदक मिळवले. भारताने एकूण 5 पदकांसह पदक तालिकेत 6वे स्थान मिळवले आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात 3300 कोटी रुपये खर्चाच्या शारदा नदी कॉरिडॉरची पायाभरणी करण्यात आली? पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश की यापैकी नाही? तर हे जे राज्य आहे ते आहे उत्तराखंड. लक्षात घ्या, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चंपावतच्या टनकपूर येथे शारदा नदी कॉरिडॉरचे उद्घाटन केले. याचा उद्देश 3300 कोटी रुपयांच्या खर्चातून व्यापक पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकास करणे आहे. उत्तराखंड स्थापना झाली 9 नोव्हेंबर 2000 रोजी. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह, राजधानी आहे देहरादून, जिल्हे आहेत 13, क्षेत्रफळ आहे 53,483 चौरस किलोमीटर, राष्ट्रीय उद्यान आहेत जिम कॉर्बेट, राजाजी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, नंदादेवी आणि गंगोत्री. महत्त्वाची जी धरणे आहेत ते आहेत टेहरी, कोटेश्वर. विधानसभेच्या 70 जागा आहेत, लोकसभेच्या 5, तर राज्यसभेच्या एकूण 3 जागा आहेत. पुढील प्रश्न, दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण बनले? तर ते बनले आहेत ज्ञानेश कुमार. पुढील प्रश्न, राष्ट्रीय डाळी क्रांतीची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आली? बिहार, हरियाणा, राजस्थान की मध्य प्रदेश? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मध्य प्रदेश. केंद्र सरकारने डाळींच्या उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी राष्ट्रीय डाळी क्रांती योजनेवर विशेष भर दिला आणि त्याच्या सुरुवातीसाठी मध्य प्रदेशला मुख्य केंद्र बनवले आहे. मध्य प्रदेश मॅपमध्ये आहे या ठिकाणी. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. राजधानी आहे भोपाल. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. एकूण जिल्हे आहेत 55. क्षेत्रफळ आहे 3,08,252 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 230, लोकसभेचे 29 तर राज्यसभेचे एकूण 11 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बस्तर पांडू महोत्सवाचे उद्घाटन कुठे केले? राजस्थान, छत्तीसगड, आंध्र प्रदेश की यापैकी नाही? तर याचं जे उद्घाटन आहे ते छत्तीसगड या ठिकाणी करण्यात आलं आहे. छत्तीसगड आलं आहे. छत्तीसगडविषयी अधिकची माहिती बघत मॅपमध्ये छत्तीसगड आहे या ठिकाणी. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 2000 रोजी. राजधानी आहे रायपूर. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय, राज्यपाल आहेत रमण डेका. एकूण जिल्हे आहेत 33. क्षेत्रफळ आहे 1,35,192 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 90 जागा आहेत, लोकसभेच्या 11 तर राज्यसभेच्या एकूण 5 जागा आहेत. यानंतर कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूया. 72वी महिला सिनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2026चे विजेतेपद कोणी जिंकले? हरियाणा. आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप 2026मध्ये सम्राट राणा आणि सुरुची सिंग यांनी भारतासाठी कोणते पदक जिंकले? रौप्य. कोणत्या राज्याने आगामी पंचायत आणि नगर निगम निवडणुकांसाठी कागदी मतपत्रिकेंना मंजुरी दिली? कर्नाटक. 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर मार्केट व्हॅल्यूपर्यंत पोहोचणारी जगातील पहिली रिटेल कंपनी कोण बनली? वॉलमार्ट. राष्ट्रीय एड्स HIV जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला? 7 फेब्रुवारी. मिलानो कोर्टिना 2026 हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक कोण आहे? अभिनव बिंद्रा. अलीकडेच कॉलकॉम निर्मित 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचे उद्घाटन कुठे करण्यात आले? बेंगळुरू. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोळाबारूद युनिटचे उद्घाटन कुठे केले? नागपूर. अलीकडेच ब्लॅक स्वॅन समिट इंडिया 2026ची सुरुवात कुठे झाली? भुवनेश्वर. पॅरा थ्रोबॉल नॅशनल 2026मध्ये कोणत्या राज्याच्या महिलांनी सुवर्णपदक जिंकले? झारखंड. भारताने अग्नि-3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली? ओडिसा. अमरावती क्वांटम व्हॅली प्रकल्पाची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? आंध्र प्रदेश. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, कोणत्या राज्याने पढाई विथ AI नावाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे? केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश की यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचे.
चालू घडामोडी मटेरियल व इतर महत्त्वाचे प्रश्नसंच हवा असेल तर यामध्ये 5,000 प्रश्न, 150 प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त 160 रुपयामध्ये मिळते. याची ओरिजिनल प्राईस आहे 199. न्यू 20 हा कुपन कोड यूज केल्यानंतर 40 रुपये डिस्काउंट तुम्हाला मिळेल. बाकी सर्व डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत आणि हा कोर्स परचेस केल्यानंतर जेवढ्याही पुढील महिन्यांच्या चालू घडामोडी आहेत या कोर्समध्ये ॲड केल्या जातील. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व करायची असेल तर हा QR कोड स्कॅन करा आणि टेलिग्राम चॅनल आत्ताच जॉईन करून घ्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि खाली हाईप बटनावर क्लिक करा. डेली सकाळी 6 वाजता आपला करंट अफेअरचा व्हिडिओ येत असतो. त्याचे जर आपल्याला नोटिफिकेशन हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.